आमच्या दारातली सकाळ म्हणजे रोजची सकाळीच आम्हाला पाखरंच उठवतात, आपलं अन्न शोधतात आणि संध्याकाळी आपल्या घरट्यात परततात. त्यांना उद्याची चिंता नसते आणि काहीच नाही. आणि ही एक दारामध्ये हे रोजचंच पाहुणं मांजर आमचं नकळत चेहऱ्यावर हसू देतं आणि हसवतं पण. माणसाला बोलता येत नाही, पण मुक्या जीवांना काही सांगताही येत नाही. म्हणून त्यांची काळजी घेणं ही सुद्धा आपली छोटीशीच माणुसकी असते बरं का. आता खरं पाहिलं ना तर प्रत्येकाची सकाळ वेगळी असते. प्रत्येक घराची सकाळ वेगवेगळी कशी असते. कुठे चहा सुगंध, कुठे मुलांची लगबग, कुठे स्वयंपाकाची तयारी. पण या रोजच्या धावपळीतल्या या आपल्या आयुष्याच्या सुंदर आठवणी तयार ह्या नक्कीच होतात बरं का. आणि आमच्या दारातली झाडं म्हणजे आमच्या घराची शोभाच आहेत. पण त्यांच्याकडे पाहिलं ना की मन एवढं प्रसन्न आणि वेगळाच आधार मिळतो ना. रोज थोडंसं पाणी आणि थोडी काळजी घेतलं ना तर ते आपल्याला त्या बदल्यात खूप काही दारात हिरवळ देतं. आता नंतर आपल्या देवाच्या चरणी केलेली ही मनाला एक वेगळी शांतता भेटते. कितीही काम असलं ना तरी देवासमोर हे 2 क्षण आपल्या मनाला खूपच नव्याने उभारी देतात. देवघरातला हा दिवा फक्त घर उजळत नाही बरं का, तर मनाला आशाही तेवती ठेवतो बरं का. आणि आशा ही आयुष्यात सगळ्यात जास्त मनाला घडेलच असं नाही किंवा नाही घडेल असंही काही नसतं बरं का. पण आशा ही माणसाला खरंच नक्कीच मनाचं मनोबलच वाढवते बरं का. कारण की आता इथे ना सकाळी 7:30 वाजले होते सकाळचे आणि 7:30 पावणे 8 वाजताच आमच्या वहिनी येऊन पोळ्यांना आम्ही सुरुवात केलेली होती. तर रोज सकाळी आणि रोज सकाळचं वेळापत्रक हे आमचं ठरलेलंच आहे दोघींचं पण. त्याही घरचं सगळं आवरून येतात. पोळ्या लाटताना मला नेहमीच एक गोष्ट जाणवते बरं का. घरात कितीही पदार्थ असले तरी घरच्या हातची गरम पोळी आणि त्यांच्यासोबतचं प्रेम याची सरच कशालाच येत नसते. स्वयंपाकघर म्हटलं की फक्त पोट भरणं नाही तर आपल्या माणसांच्या प्रेमाचं काहीतरी करणं पण आलं बरं का. आपण मोठ्या आनंदात शोधत असतो, मोठ्या आनंदाच्या शोधात असतो बरं का. पण खरं सुख तर अशाच छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेलं असतं. सकाळच्या पाखरांची किलबिल, अंगणातली हिरवळ, घरातली लगबग हेच तर आपल्या आयुष्याचं एक सुंदर सुंदर सौंदर्य असतं. आता आमचं हे वेळापत्रक म्हणजे रोजचं रोज वेगळं काही असं नाही, परंतु रोज आमचं ठरलेलं वेळापत्रक म्हणजे अगोदर दोघींनी एकत्र पोळ्या करून घेणं आणि नंतर मग मी त्या वहिनी यायच्या अगोदरच भाज्या वगैरे झालेलं असतं, डाळ भात. त्याच्यानंतर मग मी वहिनींना काही पोळ्यांना मदत करू लागल्याच्या नंतर काही डबे भरण्याची सुरुवात करते आणि मग वहिनी नंतर राहिलेल्या पोळ्या लाटून घेतात. आता खरं पाहिलं तर प्रत्येक स्त्रीचं घरातलं कधीच काम संपत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही करतच असतो आपण. पण सगळ्यात स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं तितकंच महत्त्वाचं असतं नाही का. मोठ्या गोष्टींची गरज नसते बरं का. एखादा निवांत एक चहा किंवा 2 क्षण शांत बसणं, आवडतं गाणं ऐकणं, आवडती कीर्तनं, भजन, सकाळचा हरिपाठ असं काही वेगवेगळं ऐकणं ह्याच्यातसुद्धा खूप मोठा आनंद असतो आपल्यासाठी. एवढंच सुखही मनाला खूप काही देऊन जातं. आणि म्हणूनच घरासाठी जगताना ना स्वतःसाठी सुद्धा जगायला विसरलं नाही पाहिजे बरं का मैत्रिणींनो. आता खरं सांगायचं तर कधी सकाळची घाई असते तर कधी माझ्यासोबतही सकाळचा कधी कामाचा ताण असतो किंवा कधी शरीर थकतं. पण स्वप्न हे मोठं असेल तर ना छोट्या छोट्या कष्टांची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या हातावर विश्वास ठेवून केलेलं काम आहे ना कधी पण छोटं असलं तरी पण त्याची किंमत खूपच मोठी असते मैत्रिणीनं. घर सांभाळताना स्वतःचं काम उभं करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझा मनापासून सलाम. आपण घरही सांभाळतो, व्यवसायही सांभाळतो आणि माझ्यासोबत काही आपली स्वप्नही जपतो नाही का. तर माझा असा रोजचाच दिवस नेहमी असाच असतो. कधी स्वयंपाकघरात, कधी पोळ्यांच्या ताटाजवळ, कधी डबे भरताना आणि कधी ग्राहकांच्या ऑर्डर द्यायची तयारी करताना. आता ही धावपळ आहे ना कदाचित बाहेरून साधी वाटत असेल बरं का, पण याच्या मागं खूप मेहनत, वेळ आणि प्रेमही असतं. आजचा दिवसही अशाच एका छोट्या कामाने भरलेला होता आणि माझ्यासाठी हाच माझ्या संसाराचा आणि माझ्या कामाचा आणि माझ्या स्वप्नांचा सुंदर प्रवास होता. तर माझ्या या रोजच्याच छोट्या छोट्याशा प्रवासाचा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. माझे व्हिडिओ पाहताना तुम्ही कमेंट किंवा नक्कीच मला तुम्ही व्हिडिओ पाहता यानेच मला प्रोत्साहन मिळतं. तर तुम्हालाही मनापासून माझ्या प्रत्येक लाईक, शेअर, सबस्क्राईबला मनापासून धन्यवाद. तुम्हालाही असे डेली रुटीन, स्वयंपाक, पोळ्या, डबे भरणे किंवा मेसच्या कामाचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. आमच्या वहिनींच्या पोळ्यासाठी तुम्ही एक कमेंट करा मैत्रिणींनो. झटपट पटापट पोळ्या असतात आमच्या वहिनींच्या. तुमची कमेंट आमच्या वहिनीला मी वाचायला देते नंतर. आता सकाळची लगबग म्हटलं ना तर स्वयंपाकाची घाई आणि प्रत्येक डब्यात कुणाचं तरी आजचं जेवण, कुणाची तरी काळजी आणि कुणाच्या तरी दिवसाची सुरुवात असते. एक डबा भरताना भाजी, पोळी, भात एवढंच नाही तर त्यात आपल्या हातची चव आणि मनापासून केलेली मेहनतही भरली जाते. कुणी ऑफिसला जाणार असतं, कुणी कामावर जाणार असतं, कुणी बाहेर दिवसभर धावपळ करणार आणि त्यांच्या हातात घरची चव पोहोचवण्याचे समाधान हे वेगळंच असतं. म्हणून माझे डबे ही फक्त
डब्बे नाहीत, ही माझ्या रोजच्या मेहनतीचं, प्रेमाचं आणि माझ्या संसारवेल या चॅनलवरची गोड धावपळीची छोटीशी गोष्ट आहे. आणि अजून दिवसाची सुरुवात झाली ना तर माझी तुमच्यासोबत एक मुलाखत नक्कीच असते रोजची रोज. ही एक वेगळाच आनंद. दिवसाची सुरुवात झाली, हे डबे भरून आणि स्वयंपाकघरातील लगबग, गरमागरम जेवणाचा सुगंध आणि एकामागोमाग एक एक भरत जाणारे डबे, हीच तर आमच्या रोजच्या आयुष्याची खरी गोष्ट आहे. काही काम कितीही असलं तरीही आमच्या हाताचं जेवण कोणाच्या पोटाचं समाधान करतं, हा विचार सगळ्यात जास्त मेहनतीचा आनंदाचं हे एकदम चांगली गोष्ट आहे. आता रोज तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये ताई डबे भरताना, स्वयंपाक करताना, पण माझं रोजचंच हे काम असतं. तर सकाळची धावपळ रोजचीच, पण प्रत्येक दिवसाची गोष्ट वेगळी असते. डब्बा भरताना जाणवतं घर चालवणं म्हणजे काय फक्त काम करणंच नाही, तर प्रत्येकाच्या गरजा लक्षात ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी प्रेमानं करणं. या छोट्याशा डब्यात आजची भाजी पोळी, पण त्यांच्यासोबत घराची आठवणही असते. कुणासाठी हा फक्त जेवणाचा डबा असेल, पण तो भरताना माझ्यासाठी हा माझ्या दिवसाचा एक सुंदर भागच असतो. पोळी गोल झाली की समाधान, भाजी नीट झाली की आनंद आणि डबे भरून झाले की मनाला एक वेगळंच समाधान. संसाराच्या गोष्टी कामांमध्येच खूप मोठं सुख दडले मैत्रिणींनो. चला, मी व्हिडिओच्या शेवटी मला आठवलेल्या 4-2 ओळी माझ्या संसारवेल चॅनलसाठी आणि माझ्या मेसची जी आहे माझी टिफिन सर्व्हिस, त्या टिफिन सर्व्हिसवर मला काही ओळी आठवलेल्या मी ओळी म्हणते. तर सकाळच्या किरणांसोबत सुरू होते संसारवेल, किरणांसोबत सुरू होते संसारवेल, पोळी भाजीच्या सुगंधाने दरवळतो घरचा महल. एक डब्बा प्रेमाचा, एक डब्बा मायेचा, प्रत्येक घासामध्ये रंग हा या आपल्या संसाराचा. हाताच्या कामाची लगबग, मनात माणसांची ओढ असते. हाताच्या कामाची लगबग आणि मनात माणसांची ओढ, कष्टाच्या या वाटेवरती समाधानाची सुंदर जोड. डब्बे भरता भरता रोज स्वप्नांनाही देते बळ, डब्बे भरता भरता संसारवेल ही देते स्वप्नांनाही देते बळ. प्रेम, कष्ट आणि आपुलकीने फुलत राहो ही आमची संसाराची वेल. डब्बे भरता भरता रोज स्वप्नांनाही देते बळ आणि प्रेम, कष्ट आणि आपुलकीने फुलत राहो ही आमची संसारवेल. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्याशी गप्पा मारून मला खूप आनंद वाटला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.